म्हणे. हे का महान कुठल्या तरी विचारवंताने सांगून ठेवलेलं आहे. तर चन्या आणि मन्या या दोन लहान मुलांच्या खोड्यांमुळे सगळे गाव हैराण झाले होते. काय करावं हे कुणालाच कळेना. बरं आपण करतो त्यामुळे इतरांना त्रास होतो हेही त्या मुलांना कळत नव्हतं. मोठी माणसे जाम चिडली, भडकली आणि त्यांना साधू महाराजांकडे घेऊन गेली. चन्याला पाहता साधू महाराज म्हणाले, ये बाळ आत ये. बा कोण बा? मी चन्या आहे. अरे वेड्या तूच बाळ, ये आणि बस. साधू महाराजांनी चन्याला प्रश्न विचारला, बाळ सांग देव कुठे आहे? देवा शपथ मला माहित नाही. अरे मूर्खा सांग देव कुठे आहे? तुला काय वाटतं? हे ऐकताच चन्या घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. मला पळाला. अरे चन्या पण झालं काय? मला चन्याच्या झाडावर पाठवू नका. अरे मुन्या ते साधू महाराज आहेत ना, साधू महाराज त्यांचा देव कुठेतरी हरवलाय आणि त्यांना वाटतं तो आपणच चोरलाय. आणि पळता पळता थेट इथे येऊन बसली. तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत ती दोन खोडकर मुले? कोण? हीच ती दोन खोडकर मुले. हा चन्या आणि हा मन्या. आपले जज कसे दिसतात सांगू? सुंदर, देखणे, बुद्धिमान, इथं घोळ आहे, कुशाग्र आणि परफेक्शनिस्ट. आणि मी कशी आहे सांगू? मी एक नंबरची खोटारडी. तशी मी हुशार आहे बरं का, पण आमच्या सरांना तसं मुळीच वाटत नाही. एकदा इतिहासाच्या तासात सरांनी मला डायरेक्ट क्वेश्चन विचारलं, सम्राट अकबराचा कालखंड कोणता? मी आपल्या घरच्या श्रीखंडात रमलेली होती. मी चन्याच्या स्टाईलने सरांना म्हणाले, देवा शपथ मला माहित नाही. सर म्हणाले, गधडे धडे वाचत नाहीस याचा परिणाम आहे हा. धड्याच्यावर तर लिहिलेलं आहे 1567 1601. मी म्हणाले, सॉरी सर, मला की नाही मला वाटलं तो अकबराचा मोबाईल नंबर आहे. मला वाटलं सर पुढे जातील, पण नाही, नेहमीसारखं मागेच आणि पुन्हा मलाच प्रश्न. अलेक्झांडरने भारतात पहिलं पाऊल टाकल्यावर काय केलं? मी म्हणाले, सर पहिलं पाऊल टाकल्यावर नक्कीच दुसरं पाऊल टाकलं असणार.